चला करूया आज हॉलची स्वच्छता। तर अशा पद्धतीनं खूप पसारा झाला होता हॉलमध्ये। पसारा म्हणण्यापेक्षा विराची खेळणी जास्ती पसरली होती आणि आता मी इथे पहिल्यांदा विराची खेळणी भरून घेतली, सगळी पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवत होते। मी ठेवते आणि ती बाजूला नेऊन तिकडनं काढते, असं आमचं दोघींचं कायम चालू असतं। मी आवरत असते, ती पसरत असते, त्यामुळे नंतर कधी कधी मी उचलतच नाही। तर इथे अशा पद्धतीने सगळी जी काही खेळणी होती ती आधी खाली काढून घेतली आणि ही लाकडाची खेळणी आहेत, म्हणजे भावल्या आहेत आणि ही विराची पुस्तकं। मध्येच विराचा गॉगल लावून बघत होते। तर अशा पद्धतीनं चालू होतं सगळी माझी आवरावरी आणि मध्ये मध्ये लुडबुड आमची विरा होतीच मदत करत। तर अशा पद्धतीने चालू होतं। तुम्ही कधी अशी म्हणजे लहान मुलं तुमच्या घरी असतील तर तुम्ही तुमची खेळणी कशी आवरून ठेवता, कशी ऑर्गनाइज करता ती खेळणी, तर मला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि कुठल्या कुठल्या प्रकारची खेळणी तुमच्याकडे आहेत, जी उपयोगाची आहेत ती तुम्ही ठेवली आहेत का बाकीची काढून टाकली आहेत, कसं तुम्ही मॅनेज करता, की काय काय खेळायला देता तुम्ही तुमच्या लहान बाळांना ते कमेंटमध्ये सांगा। तर इथे वरच्या साईडला पण खूप धूळ साचली होती, ती सुद्धा वरती चढून आधी पुसून घेतली। इकडे स्वामी समर्थांचा आणि अंबाबाईचा फोटो आहे, कोल्हापूरच्या अंबाबाईचा। पप्पा आमचे पाणी आणायला चालले होते खाली। आम्ही पिण्याचं पाणी खालनं विहिरीवरनं आणतो, तर ते आणायला चालले होते, त्यामुळे त्यांनी कळशी ठेवली आणि माझं बघून विरा सुद्धा तुरुतुरीचे चढतीये। खरं तर ती उठायच्या आधी हे सगळं आवरायचा प्लॅन होता, पण मला जरासा वेळ झाला, त्यामुळे ती उठलीच तोपर्यंत। ती सुद्धा मला मदत करत होती, हे घे ते घे चालू होतं तिचं। मी तिला उतरवत होते खाली, कळशी पाडली, ती आत नेऊन दिली पप्पांकडे परत, आणि पप्पांच्या पाठीमागे लागली होती जरा कमी, की मला घेऊनच चला खाली। तिला एक सवय लागली आहे, कोण खाली जात असेल त्याच्या पाठीमागनं ती खाली जायला रडत असते। तर इथे पप्पा तिला सांगतायत की तू तिकडे जा, तिकडे कॅमेरा लावलाय बघ, कसं चालू आहे बघ। आणि इकडे विक्रांत आलाय मदतीला, टीव्ही काढून दिलाय त्यानं, टीव्हीच्या मागचं त्यानं झाडून घेतलं आणि वायरी बिरी सगळ्या काढून घेतल्या होत्या। अशा प्रकारे मजा चालू होती। विराला ना ती खेळणी उचकायची होती, परत सांडायची होती ती सगळी पिशवीतली, पण मी इथे तिला देत नव्हते, त्यामुळे ती आत नेऊन ठेवली होती। डमरू वाजवत होती, सगळं चालू होतं तिचं मध्ये मध्ये काम, काय काय चालू होतं ते। पप्पा पाणी घेऊन आले, त्यांना मी डाळ आणायला सांगितली, त्यांना ती डाळ घेऊन आले होते ते, त्यामुळे ती माझ्याकडे दिली, मी ठेवून आले आतमध्ये। आणि हे आमचं दार ना आम्ही कायम बंद ठेवतो, कारण विरा हळूहळू खाली उतरते आणि न सांगता उतरते, बोलता येत नाही, त्यामुळे कधी उतरून जाते कळत पण नाही ते। अशा प्रकारे सगळं झाडून पुसून घेतलं होतं, झाडाचा प्रयत्न चालू होता, सगळं करत होते व्यवस्थित। तुम्ही स्वच्छतेला सुरुवात केली का, किंवा कशी करता तुम्ही? अशी टप्प्याटप्प्यानं स्वच्छता करायची असते, किंवा श्रावणाच्या आधी करतात, काही जण नवरात्रीच्या आधी करतात। तुम्ही साधारण कधी स्वच्छता करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। म्हणजे सण चालू व्हायच्या आधी, गणपतीच्या आधी काही जण करतात। तर इथे मी बघतीये काय काय आहे ते, आणि नको असलेलं ड्रॉवरमध्ये ठेवते, कारण विरा काही कुठून काय काढेल ते सांगता येत नाही। तर इथे विराचे तर सगळे खेळणी पुसून ठेवते दुसऱ्या फडक्याने, कारण सगळी धूळ पडलेली होती आणि त्यामुळे अशी लावून ठेवते। इकडे हा जो किडा आहे तो सुद्धा लाकडाचा किडा आहे। गाडी, बरीचशी खेळणी आम्हाला दिलेलीच आहेत, आम्ही स्वतःहून सहसा काही घेतलेली नाही आहेत खेळणी। ही आम्हाला तिच्या आत्याने, माझ्या मामी आजीने, म्हणजे तिच्या मावशीने पाठवली आहेत। अशी बरीचशी खेळणी आहेत साचलेली। टेबलाच्या मागे पण धूळ झाली होती, ती पण काढली, पाटी परत जागेवर ठेवली विरा, कारण कधी कधी ना पाय देते पाटीवर, त्याच्यापेक्षा असंच चालू असतं माझं आवरणं। तर ही जी उशी आहे ना, ही मी मिशोवरून घेतली होती। ही उशी आहे आणि उशीला सगळे ते लावलेले आहेत त्यांनी, छान आहे ही उशी। विरा बघते, ही कायम वापरते, ती आवडते तिला, आणि ती कधी कधी डोकं ठेवते त्याच्यावर। तर ही उशी तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी देईन ती। आणि बरीचशी पुस्तकं आहे तिथे विराची, ती मी लावून ठेवली आहेत। काही एक लायब्ररीत आणलं होतं आणि एक तिच्या आजीने दिलं होतं। आणि हा भोवरा, लाकडाचा भोवरा आहे, तुमच्याकडे आहे का असा भोवरा? तुम्ही कधी फिरवलाय का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हा जो प्रकार आहे हा कॅक्टस आहे। विरा विरा विरा, हाय, नमस्कार नमस्कार। सुरुवातीला विरा या कॅक्टसला घाबरली होती, पण नंतर तिची भिट्टी गेली, त्यामुळे मजा करते ती, कधी कधी घेऊन आ करून त्याला हाका मारायचा प्रयत्न करते। आणि अशा प्रकारे हॉल आवरून झाला। इकडे खेळण्यात तिच्या बटाटे पण सापडलेत बरं का, कधी कधी घरातले बटाटे पण घेऊन येते ती खेळायला। आणि अशा प्रकारे हॉल आवरून झाला। हॅलो, तर कसे आहात सगळे?
तुम्हाला बऱ्याच दिवसापासून तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती, एक गंमत जम्मत आठवायची होती आणि सांगायची सुद्धा होती. परवा दिवशी ना आमच्या शाळेतले जे दरी सर म्हणून होते ते मुख्याध्यापक होते आणि ते परवा रिटायर झाले. त्या दिवशी व्हॉट्सअपवर प्रत्येक शिक्षकांचे किंवा मुलांचे स्टेटस होते की त्यांना शुभेच्छा द्यायचे स्टेटस होते की इथून पुढेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा वगैरे. आणि दरी सरांचं नाव घेतल्यानंतर मला ना एक असा प्रसंग आठवला, तो म्हणजे मी साधारण 9वीत असेल. माझ्या ज्या कोणी मैत्रिणी आता हा व्लॉग बघतायत तर त्यांच्या लक्षात येईलच मी काय सांगते ते. तर मी आणि एक माझी दुसरी मैत्रीण आणि आमच्या पुढे दोघी मैत्रीण अशा आम्ही 4 जणी बसायचो बेंच पार्टनर. आणि त्या दिवशी जॉमेट्रीचा लेक्चर सुरू होतं. सर बहुतेक आम्हाला त्या दिवशी सर्कल नावाचा टॉपिक शिकवत होते. सेमी इंग्लिशची आमची 3री का 4थी बॅच होती, म्हणजे नुकतंच सेमी इंग्लिश चालू केलं होतं शाळेत. तर 3री का 4थी बॅच होती ती आणि सर शिकवत होते आम्हाला. आणि त्या दिवशी काय झालं होतं तर माझ्या शेजारी जी मुलगी बसत होती तिने एक खोडी काढली. तिने माझ्या पुढे जी मुलगी बसली होती तिच्या पाठीमागने ना हळूच कर्कटक घुसवलं आणि टोचलं ॲक्च्युली हळू ते कर्कटक. त्यामुळे काय झालं, ती एकदम दचकली आणि आम्हाला आलं हसायला. बरं आता हे एकदा केलं, गप्प बसली आणि दुसऱ्यांदा परत तिने ते केलं आणि दुसऱ्यांदा हसताना सरांनी मला बघितलं आणि मला दिली शिक्षा. आणि मला त्यांनी पुढे बोलवून घेतलं आणि त्यावेळेला त्यांनी तो सर्कल शिकवत होते आणि त्यावेळेला तो सर्कलचा जो मेन पॉइंट असतो तो कुठे असतो तो विचारायसाठी प्रश्न विचारला. त्याचं उत्तर मी बरोबर दिलं ती गोष्ट वेगळी, पण या निमित्ताने किंवा त्या दिवशी जे काही फोटो बघत होते त्या निमित्ताने ही मला आठवण नक्कीच आली दरी सरांची. तर तुम्ही सुद्धा शाळेत असताना अशा कधी खोड्या केल्यात का आणि कधी तुम्ही पकडले गेलाय का, तर ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अशा गमती जमती आठवल्यावर मजा येते आणि खरंच आपण खूप मिस करायला लागतो ते शाळेचे दिवस. काय वेगळे दिवस होते आणि मजेचे दिवस होते ते. तुम्ही सुद्धा शाळेच्या आठवणी कधी निघतात का तुमच्याशी बोलताना किंवा तुम्ही एकमेकांशी बोलत असताना, ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्लॉग बघत राहा. बाय बाय.